अंजली दमानिया यांनी CDR दाखवलेले आहेत, त्याची माहिती बाहेर आलेली आहे की विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड जेव्हा हा खून ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहेत। वाल्मिक कराडांनी हा फोन ठेवून तो फोन ठेवल्या ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे। हे मी आरोप करत नाहीये, हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश धस, अंजली दमानिया सगळ्या चॅनल्सनी दाखवलेली आहे। कालची जी ही चार्जशीट झाली त्यातले फोटो बाहेर आले। चार्जशीट ही सरकारने तर पाहिलीच असणार ना आधी, म्हणजे या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तर हे फोटो पाहिलेच असतील ना। हे तुम्हाला आणि मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील। तर हे फोटो जर पाहिले असतील तर 84 दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला, आणि हा व्यक्तीचा केंद्र हा बिंदू हा नाहीच आहे, हे सगळेच को कॉन्स्पिरेटर्स आहेत। कारण हा सगळा डेटा जो तुमच्या समोर येतोय आता, सुरेश धस आणि अंजली दमानियांचं स्टेटमेंट, दोघांची स्टेटमेंट हे तुमच्या चॅनलवर पाहिली। संदीप क्षीरसागर तर वारंवार म्हणतायत की कृष्णा अंधाळेचा CDR द्या, आणि हा कृष्णा अंधाळे असा गायब होतोच कसा, 7वा खुनी गायब आहे, आणि हे सगळे को कॉन्स्पिरेटर्स आहेत। आणि तर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे त्याच अर्ध्या तासात एकामेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? आणि 84 दिवस, 1 2 3 नाही, 84 दिवस ही सगळी माहिती सरकारला माहिती होती का नाही? आणि मग हे मंत्री म्हणतात की मी आजारी आहे म्हणून मी राजीनामा घेतलाय, आणि हीच ती नैतिकता? मला खूप विनम्रपणे, भुजबळ साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत, त्या वयाचे आहेत, मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय DCM आणि पुण्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला, पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये, ते म्हणतायत मी मला बरं नाहीये म्हणून, मग आम्ही खरं काय समजायचं? आणि मग आणि हा राजीनामा नैतिकतेवर मग 84 दिवसांनी आणि नैतिकता सुचली, आणि नैतिकता तर मान्यच करत नाहीये ते। सुरेश धस म्हणतात नाही खरं आहे, नैतिकतेने यांची कधी गाठच झाली नाही, धनंजय मुंडे नैतिकता कधी भेटलेच नाहीत, हे जे सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे ना ते खरंच योग्य आहे। या राज्यात चाललंय तरी काय? एक हत्या होते हो, अवधा कंपनी, एक्स्टॉर्शन हा PMLA मध्ये म्हणजे ED आणि CBI लागू झाली पाहिजे होती आतापर्यंत अवधाच्या केसमध्ये। अवधाच्या केसमधल्या मीटिंग झाल्या कुणाच्या घरी? त्याच्यात जेव्हा खंडणी घेतली ती मागणी कोणी केली? हे सगळं या राज्याला कळलं पाहिजे। मी स्वतः पीक विम्याबद्दल जेव्हा दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये बोलले, त्या पार्लमेंटमध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय की मी पीक विम्याच्या घोटाळ्याचा ज्याचा उल्लेख संदीप क्षीरसागरांनी केला, रोहित पवारांनी केला, जितेंद्र आव्हाडांनी केला, सुरेश धसांनी केला, अंजली दमानियांनी केला, आणि ते अजित पवारांच्या पक्षाचे ते सोळंकी ना, त्या सोळंकी प्रकाश भाऊ सोळंकीनी पण त्याचा उल्लेख केला। अहो नमिता मुंदडांनी पण केला, पण त्या बिचाऱ्या नमिता मुंदडांनी 3 4 5 वेळा मागणी करून करून थकून गेली ती आपली लेख, कारण का तिला माहिती होतं काय न्याय मिळणारच नाहीये। त्याच्यामुळे बिचारी नमिता मुंदडा जी न्याय मागत होती ती कंटाळून गेली या राज्याला। बीडमध्ये जे खून झालेले आहेत त्याची फाईल पुन्हा उघडली पाहिजे अशी मागणी मी कालच मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। धनंजय मुंडे यांनी जे वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निश्चित केलेला आहे। धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचा न पण वापरलेला नाही, त्यांच्या पक्षात काय चाललं आहे हे त्यांनाच माहिती आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं, त्यावरूनच सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केलेला आहे। तसेच सुरेश धस यांचे स्टेटमेंट आहे नैतिकता आणि धनंजय मुंडे यांची भेटच झाली नाही, हे दुर्दैव्य आहे। वाल्मिक कराडचे PA धनंजय मुंडेंना भेटायला गेले आहेत, त्यावरून कळतं की हे नाते किती घट्ट आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी आमची मागणी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर पंकजा मुंडे यांनी देखील कुटुंबाची माफी मागितली आहे, त्यांनी संस्कृतपणा दाखवला आहे असं सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडेंच्या भूमिकेचं स्वागत देखील केलेलं आहे।
खंडणी झाली, खून झाला, हिंसाचार झाला, शेतकरी यांची फसवणूक झाली, अजून काही राहिलेलं का? कुठला गुन्हा राहिला आहे का? ज्या वेळी हा प्रकार झाला त्याला VIP ट्रीटमेंट झाली. या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होतोय असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. जी बातमी सोशल मीडियावर आली आहे, मला त्याची माहिती काढून देत जा. काही गोष्टी समजल्या पाहिजे, कारण हा प्रकार भयंकर झालेला आहे. विश्वासाच्या नात्याने लोकांनी सत्ता दिली, पण कुठलाच गुन्हा सोडला नाही. त्यांनी 84 दिवस झाले कालचा राजीनामा द्यायला. याला हे व्हिडिओमध्ये फोटो आहेत. पीडित कुटुंबातील लोकांना काय वाटेल, असंही अखेर स्वतःची नैतिकता महत्वाची असते का, असंही सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांना. तर सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.